तर या ठिकाणी एका कुटुंबामध्ये एका परिवारामध्ये इतके गायक निर्माण व्हावे हे आपलं भाग्य आहे। ते ताईचे मामा आहेत प्रतिज्ञाताईचे, त्यांचं स्वागत। जयंती मंडळाचे उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते साहेबरावजी सोनवणे यांना विनंती आहे स्वागत करण्यासाठी आपण समोर यावं। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण तर पहा बाबासाहेबांनी दिलेला जो संदेश आहे शिकण्याचा, आता ते एक प्रकल्प अधिकारी म्हणून रुजू झालेले आहेत। पुन्हा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतो। यानंतर राहुल महेंद्र गडेराव प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, तर त्यांचं सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। तर प्रवीण कनकुटे जयंती मंडळाचे सन्माननीय सहकोषाध्यक्ष, जयंती मंडळाचा पूर्ण आर्थिक कारभार अतिशय पारदर्शक सांभाळणारे प्रवीण कनकुटे हे त्यांचं स्वागत करत आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया। यानंतर राहुल महेंद्र गडेराव झालं ना, वाल्मिक बनसोडे यांचं स्वागत। जयंती मंडळाचे एक प्रामाणिक कार्यकर्ते, बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी आदरणीय कापोरे साहेब हे त्यांचं स्वागत करतील। तर राहुल यांचे ते मामा आहेत आणि हा जो संच आहे अतिशय प्रेरणादायी गीताचा संच आहे। यानंतर आदरणीय बाळू कांबळे, अतुल गवळी यांना विनंती आहे सन्माननीय बाळू कांबळे यांचं स्वागत करण्यासाठी आपण समोर यावं। बुधाचार्य त्र्यंबक कांबळे यांनाही विनंती आहे स्वागतासाठी आपल्याला समोर यायचं आहे। अतुल तर भारतीय बौद्ध महासभा जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली त्याचे पूर्ण वेळ प्रचारक आनंद डोनेराव यांचं स्वागत। बोधाचार्य त्र्यंबक कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे माजी शहराध्यक्ष त्यांचं स्वागत करतील। चॅनल लागलं मग तुमचं। तर डोनेराव साहेब हे बोधाचार्य आहेत, पूर्ण वेळ धम्माचे प्रचारक आहेत, त्यांचं या ठिकाणी यथोचित अशा प्रकारे स्वागत होत आहे। तर खरोखर जयंती मंडळानं एल्गार भीमक्रांतीचा या प्रबोधन गीताचा कार्यक्रम आयोजित करून पूर्णवासियांची अगदी मनं जिंकलेली आहेत आणि आपल्या मनामध्ये जी काही अंधश्रद्धा आहे ती या माध्यमातून दूर होणार आहे। आपल्या घरामध्ये जे देवाऱ्यामध्ये देव आहेत ते आपण निश्चितपणे उद्या फेकून देणार आहोत, कारण गीतच असे प्रेरणादायी आहेत आणि त्यामधून निश्चितपणे फार मोठं समाज प्रबोधन होणार आहे। यामधून भदंत उपाली थेरो जे प्रबोधन दृष्टीचे आदर्श होते त्या काळामध्ये त्यांनी समाजामधली जी अंधश्रद्धा आहे ती दूर केली आणि तोच वसा या ठिकाणी एल्गार भीमक्रांतीचा या माध्यमातून होत आहे।